नमस्कार, मी रोहिणीच किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन। 1 किलो चिकन आहे। ते धुण्यासाठी आता मी खडे मीठ टाकले आणि अर्धा चमचा हळद पावडर। त्याला चांगलं सोडून जरा 5 मिनिटं राहून द्यायचं आणि मग धुवून घ्यायचं। आपण आता हळद मीठ लावून घेतलेले आहे। आता चांगलं धुवून घेऊया चिकन। 2-3 पाण्याने चिकन चांगलं धुवून घेणार आहे। आता आपले चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आपण त्याच्यात 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे दही, हे सर्व मिश्रण चोळून आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवूया। आता आपण 10 ते 15 मिनिटांसाठी चिकन मॅरिनेट करायला ठेवून देऊ। आपलं चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत मसाला बनवून घेऊया। मी इथं 3 मोठे कांदे घेतलेले, कोथिंबीर, खोबरं, अद्रक आणि 3 लसूण काढले। हे सगळं साहित्य चिरून घेऊया। आता आपण इथं शेगडीवर कुकर ठेवलेलं आहे। तेल टाकून घेतलं। आलं लसूण पेस्ट घेतली आहे बनवून आणि धना पावडर। आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना, ते आपण बनवणार। तेल गरम झालंय, आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। आलं लसूण पेस्ट चांगली फ्राय होऊ द्यायचं। आलं लसूण पेस्ट मधला कच्चापणा पूर्ण घालवायचा। आता आपले आलं लसूण पेस्ट फ्राय झालेली आहे। आपण त्याच्यात चिकन टाकून घेऊ मॅरिनेट केलेलं। इथं 2 मोठे चमचे मी हळद पावडर घेतलेली। आता हे चांगलं फ्राय करून घेऊया। चिकन चांगलं फ्राय करून घेऊ आपण।
आता चिकन फ्राय झालेले आहे. याच्यात 2 ग्लास पाणी टाकणार आहे. पाणी टाकून घेतलं. झाकण लावून घेतलं. दोन शिट्ट्या करून घेऊ आपण. आता आपण मसाला फ्राय करून घेऊया. कढई गरम केली, त्याच्यात तेल टाकले. आपलं तेल गरम झाले. आपण कांदा टाकून घेऊ. कांद्यात मी लसूण पण टाकलेलं आहे. कांदा लसूण एकत्रच फ्राय करायला टाकू. एक चमचा मीठ टाकून घेतलं आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. लिंबामुळं काय होतं माहिती आहे का, कलर पण चांगला येतो कांद्याला लवकर आणि कांदा लवकर फ्राय पण होतो. कुठल्या पण इव्हन तुम्ही कुठल्याही भाजीला कांदा फ्राय करताना थोडं मीठ आणि लिंबू टाकत जावं. आपण कांदा फ्राय करून घेऊ. कांदा चांगला फ्राय होत आलाय. आता आपण याच्यात कोथिंबीरची देठं टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीरची देठं टाकून परतून घेऊन कांदा काढून घेऊ. आता आपली कोथिंबीरची देठं थोडी परतली. आता आपण खोबरं टाकून घेऊ. खोबरं किसून घेतलं आहे. चिरून किसून कसं घेतलं तरी चालतं. खोबरं याच्यात फ्राय करून घेऊ. आता आपलं कांदा खोबरं सगळं फ्राय झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. आपण हे सगळं थंड करण्यासाठी मोठ्याच भांड्यात काढले म्हणजे लवकर थंड होईल आपल्याला वाटायला. आपलं जे फ्राय करून राहिलेलं तेल आहे ना, मी ते तसंच तेल कढईत ठेवलेलं आहे. गॅस चालू करून घेऊया. आणि याच्यात थोडी अर्धी वाटी मी ज्वारी आणि बाजरी घेतलेली, ती ह्या तेलात चांगली भाजून घेऊया. याच्यात तांदूळ पण टाकले ना तरी चालते. चण्याची भाजकी डाळ टाकली तरी चालते. त्यामुळे चिकनच्या भाजीला चांगला दाटसरपणा येतो आणि भाजी चवदार पण लागते. चांगलं परतून घेऊया. आता आपली बाजरी आणि ज्वारी चांगले खरपूस भाजलेली ते आपण काढून घेऊया. गॅस बंद करू. आता आपण हे सगळं थंड झालेलं आहे आपलं, हे वाटण करून घेऊया मिक्सरला. आपलं चिकन शिजलेलं आहे. आता आपण ज्या कुकरमध्ये चिकन शिजवलं होतं मी त्याच कुकरमध्ये फोडणीला देणार आहे. आता आपले इथे मसाले वगैरे फ्राय केलेलं तेल होतं ना उरलेलं, तेच तेल घेतलंय मी. त्याच्यात थोडं टाकून घेतलंय. हळद पावडर, धना पावडर, 2 चमचे धना पावडर टाकले.
गरम मसाला 2 चमचे, आणि चिकन मसाला 2 चमचे. आपण जे वाटण केलेलं वाटण आहे ना ते टाकून घेऊया. हे सगळं चांगलं फ्राय करून घेऊ. मसाले चांगले फ्राय झालेत. 2 चमचे मी दही टाकून घेते. 2 चमचे दही टाकून थोडंसं फ्राय करून घेऊया परत. आता आपलं हे सगळं फ्राय झालेलं आहे चांगलं. आता आपण आणि चिकन आहे ना आपलं ते टाकून घेऊया. आता आपल्याला काही शिट्टी वगैरे नाही लावायची आहे, पण मी याच्यात करते म्हणून कुकरमध्येच टाकलेलं आहे. एक्स्ट्रा पाणी टाकायचं असेल तर गरम करून टाकायचं. आपण थोडं पाणी गरम करून टाकलंय आणि मीठ टाकून घेऊ. मीठ प्रमाणातच टाकायचं, कारण आपण पहिलं मॅरिनेट करायला पण थोडं मीठ टाकलं होतं आणि मसाला फ्राय करताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी इथं 1च चमचा मीठ टाकणार आहे. आणि वरतून थोडी कोथिंबीर. बघा छान आपलं चिकन तयार झालेलं आहे. बघा आपली छान तर्रेवर चिकनची भाजी तयार. एकदा माझ्या पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.